नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय नवले, भूगोल विभाग, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर। आज आपण भूकंप व ज्वालामुखी म्हणजे काय हे अभ्यासणार असून याशिवाय भूकंप व ज्वालामुखी निर्मितीचे कारणे आणि परिणाम याचा देखील अभ्यास करणार आहोत। ज्वालामुखी ही संकल्पना अतिशय महत्त्वपूर्ण असून या संकल्पनेचे आपण शास्त्रीय स्पष्टीकरण या ठिकाणी अभ्यासूया। ज्वालामुखी भूगर्भातील शिलारस, बाष्प व विविध वायू व घटक द्रव्ये यांचा भूपृष्ठावर जो उद्रेक होतो त्यास भौगोलिक भाषेमध्ये ज्वालामुखी या नावाने ओळखले जाते। यामध्ये F.J. मंकहाऊस या भूगर्भ शास्त्रज्ञाने याची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे, त्याचे स्पष्टीकरण या ठिकाणी आपण अभ्यासूया। ज्या प्रक्रियांमुळे भूगर्भातील तप्त घनपदार्थ, द्रव पदार्थ व वायुरूप पदार्थ भूकवचाकडे किंवा भूपृष्ठावर फेकले जातात त्या क्रियेला भूगर्भशास्त्रीय भाषेमध्ये ज्वालामुखी या नावाने ओळखले जाते। वर्सेस्टर या भूगर्भशास्त्रज्ञाच्या मते ज्वालामुखी म्हणजे भूपृष्ठाला पडलेल्या मोठ्या गोलाकृती विवराद्वारे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील अत्यंत तप्त वायू, वाफ, द्रव लाव्हारस व खडकांचे तुकडे बाहेर पडणे म्हणजे ज्वालामुखी होय। भूगर्भातील तप्त पदार्थ भूकवचापर्यंत किंवा भूपृष्ठावर येण्याच्या सर्व प्रकारच्या क्रियांचा समावेश साधारणपणे ज्वालामुखी या संकल्पनेमध्ये केला जातो। ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे साधारणतः 3 प्रकार पडतात। पहिला, जागृत ज्वालामुखी। जागृत ज्वालामुखीचा उद्रेक वारंवार होत असतो। साधारणपणे जगात 500 जागृत ज्वालामुखी आहेत। पॅसिफिक महासागरा सभोवतालच्या प्रदेशात ज्वालामुखीचे प्रमाण सर्वाधिक जास्त आढळून येते। उदाहरणार्थ, इटलीतील स्ट्रॉम्बोली ज्वालामुखी हा जगप्रसिद्ध ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो। ज्वालामुखीचा दुसरा प्रकार निद्रिस्त ज्वालामुखी। ज्या ज्वालामुखीचा उद्रेक एकदा झाल्यानंतर काही काळ थांबून पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता असते अशा ज्वालामुखींना सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणून भूगर्भशास्त्रीय भाषेमध्ये ओळखले जाते। उदाहरणार्थ, इटलीतील व्हेसुव्हियस ज्वालामुखी हे त्याचे उत्तम उदाहरण मानले जाते। तिसरा प्रकार मूर्त ज्वालामुखी। ज्या ज्वालामुखीची उद्रेक क्रिया कायमची थांबलेली असते अशा ज्वालामुखींना भूगर्भशास्त्रीय भाषेमध्ये मूर्त ज्वालामुखी म्हणून ओळखले जाते। अशा ज्वालामुखीच्या मुखात पाणी साचून सरोवरे तयार होतात, त्यांना क्रेटर लेक्स या नावाने ओळखले जाते। अलास्कामध्ये ॲनिॲकचॅक व पूर्व आफ्रिकेतील माउंट किलिमांजारो हे मूर्त ज्वालामुखीचे जगप्रसिद्ध उदाहरण आहेत। ज्वालामुखीचे देखील काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत। ते कारणे आपण पुढील प्रमाणे पाहूया। पहिलं कारण म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होण्यासाठी लाव्हारस कारणीभूत ठरतो, म्हणून लाव्हारसाची निर्मिती हे कारण देखील महत्त्वपूर्ण आहे। पृथ्वीच्या अंतर्गत भागात प्रचंड उष्णता असूनही भूपृष्ठाच्या अत्याधिक दाबामुळे भूगर्भातील खडक वितळत नाहीत, परंतु काही आकस्मिक कारणामुळे भूगर्भातील खडकांवरील दाब कमी होतो। त्यावेळी उष्णतेमुळे खडक वितळतो व त्याचे लाव्हारसात रूपांतर होते। हा लाव्हारस तेथील जलबाष्प व वायू यामुळे ज्वालामुखीच्या उद्रेकातून भूपृष्ठावर येतो। ज्वालामुखीचा उद्रेक होण्यासाठी दुसरे महत्त्वपूर्ण जे कारण आहे, पृथ्वीच्या अंतर्गत भागातील अत्याधिक तापमान हे कारण देखील अतिशय महत्त्वाचे मानले जाते। भूगर्भात प्रचंड उष्णता आहे। पृथ्वीची उत्पत्ती ही अतिशय उष्ण अशा तेजोगोलापासून झालेली असल्यामुळे पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच भूगर्भात प्रचंड उष्णता आहे। पृथ्वीच्या अंतर्गत भागातील उष्णतेशिवाय तेथे होत असलेल्या रासायनिक क्रियेतून उष्णता निर्माण होते। अंतर्गत भागाचे तापमान वाढत असते व प्रचंड उष्णता बाहेर पडत असते।
ज्वालामुखी उद्रेकाचे तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अंतर्गत भागातील वायूंचे प्रसरण. हे कारण अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे पाहूया. शिलारस वर उसळण्याचे एक कारण की तप्त शिलारसात वेगवेगळे वायू मिसळलेले असतात. शिलारसाच्या प्रचंड तापमानामुळे हे वायू एकदम प्रसरण पावतात व ते भूकवचाला पडलेल्या एखाद्या भेगेतून भूपृष्ठावर येतात. या वायूबरोबरच शिलारस बाहेर फेकला जाऊन ज्वालामुखीचा प्रचंड मोठा उद्रेक घडून येतो. चौथे महत्त्वपूर्ण ज्वालामुखीच्या उद्रेकाचे कारण म्हणजे जलबाष्पांची निर्मिती. हे कारण देखील भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. यामध्ये भूपृष्ठातून मुरलेले पाणी भूगर्भात जाते. तेथे अत्यंत उष्ण अशा शिलारसाच्या सानिध्यात येऊन त्या पाण्याची वाफ होते. ही वाफ एकदम प्रसरण पावते व भूपृष्ठाला पडलेल्या एखाद्या भेगेतून भूपृष्ठावर येण्याचा प्रयत्न करते. या वाफेबरोबर भूगर्भातील तप्त शिलारस जोरात वर फेकला जाऊन त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक मोठ्या प्रमाणामध्ये घडून येतो. याशिवाय ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे अनेक प्रकारचे परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. त्याचे स्पष्टीकरण आपण पुढीलप्रमाणे पाहूया. एक, नवीन भूप्रदेशांची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेक झाल्यामुळे होते. यामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामधून जो शिलारस बाहेर फेकला जातो त्यामधून काही भागात सपाट पठारी प्रदेशाची किंवा पर्वतांची टेकड्यांची निर्मिती होते. शिलारस तप्त व प्रवाही स्वरूपाचा असतो, परंतु ज्यावेळी तो बाहेर येतो त्यावेळी हवेशी त्याचा संपर्क आला की टणक अशा खडकांची निर्मिती होते. उदाहरणार्थ दख्खनचे पठार हे बेसाल्ट या अग्निजन्य खडकांपासून तयार झालेले आहेत. 2. प्राणी व वित्तहानी. हा मोठा परिणाम ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे घडून येतो. भूकंपाप्रमाणेच ज्वालामुखीचेही परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पृथ्वीवर पाहावयास मिळतात. ज्वालामुखी उद्रेकामुळे शहरेच्या शहरे गडप होतात. उदाहरणार्थ रोमच्या जवळील पॉम्पी नावाचे शहर ज्वालामुखीच्या शिलारसामध्ये गडप झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. तिसरे महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे शास्त्रज्ञांना अभ्यासाची संधी प्राप्त होते. अर्थात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पृथ्वीच्या अंतरंगात काय आहे याचा अभ्यास करण्याची संधी या ठिकाणी भूगर्भशास्त्रज्ञांना तसेच भूरूपशास्त्रज्ञांना तसेच अनेक सर्वसामान्य लोकांना प्राप्त होते. म्हणून ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारी धूळ, राख, खडकांचे तुकडे, विविध प्रकारचे खनिजे याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येतो. चौथा महत्त्वाचा परिणाम म्हणजे गरम पाण्याच्या झऱ्यांची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे घडून येते. यामध्ये प्रामुख्याने ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भू अंतर्गत भागातील जलसाठा लावारसाच्या सानिध्यात आल्यावर ते पाणी गरम होते, गंधक मिश्रित होते. ते नंतर भूपृष्ठावर झऱ्यांच्या स्वरूपात बाहेर फेकले जाते. अशा प्रकारचे अनेक गरम पाण्याचे झरे निर्माण झालेले दिसतात. उदाहरणार्थ ठाण्याजवळील वज्रेश्वरी, चिपळूणजवळील तसेच महाडजवळील उन्हेरे हे गरम पाण्याच्या झऱ्यांचे उत्तम उदाहरण या ठिकाणी सांगले. या ठिकाणी आपण भूकंपाचे कारणे व परिणाम याचे स्पष्टीकरण आपण भूगर्भशास्त्रीय पद्धतीने या ठिकाणी अभ्यासले. याशिवाय ज्वालामुखीचे कारणे, ज्वालामुखीचे प्रकार व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण होणारे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम याचे देखील भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून स्पष्टीकरण आपण या ठिकाणी अभ्यासले आहेत. थोडक्यात अंतर्गत शक्तीमध्ये शीघ्र हालचालींमध्ये भूकंप व ज्वालामुखी या दोन घटकांचा समावेश होतो. म्हणून या दोन हालचाली भूरूप निर्मितीसाठी कारणीभूत ठरतात. म्हणून भूरूपांची निर्मिती कोणत्या कारणामुळे होते हे अभ्यासण्यासाठी आपण या ठिकाणी भूकंप व ज्वालामुखी यांची व्याख्या, यांचे कारणे व परिणाम या ठिकाणी आपण
शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.